स्थानिक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळेल। तुमच्यामध्ये आशिष पटोलेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भंडाऱ्यात सुद्धा अनेक जे आहेत त्यांना तिकीट नाकारले म्हणून ते पक्षाला राजीनामा दिलेला आहे। नाही बघा, ज्यावेळेस पक्ष मोठा होता त्यावेळेस सगळ्यांना पदांची अपेक्षा असते। प्रत्येक निवडणुका आल्या की प्रत्येकाला ती निवडणूक लढायची इच्छा असते आणि ती साहजिक आहे। पण भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा पक्षाने निर्णय घेतला आणि एकाला तिकीट दिली की बाकी लोक सगळे त्याच्या कामाला लागतात, त्याला निवडून आणण्याकरता सगळे प्रयत्नाची पराकाष्ठा करतात। काही लोक नाराज आहेत, त्या सगळ्या लोकांना नाराज कार्यकर्त्यांना समजवण्याचं काम आम्ही करतो आहे। मला असं वाटतं की सगळ्यांना समजवण्यात आम्हाला यश येणार आणि जवळपास पुढच्या 2 दिवसात सर्वच लोक त्यांचा फॉर्म विड्रॉ करतील। दिल्ली इथं भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे जे माजी नगरसेवक आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी पक्षात प्रवेश घेतला, त्याच्यामुळे शिंदे गट नाराज आहे। मंत्रिमंडळावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे। मला असं वाटतं की शिंदे गटाने या सगळ्या विषयांचं नाराजी व्यक्त करू नये, कारण हे साहजिक आहे, हे चालणार आहे। त्या पक्षातले लोक या पक्षात, या पक्षातले लोक त्या पक्षात, हे होणारच आहे। आणि मला असं वाटतं याची सुरुवात भंडाऱ्यापासूनच माननीय बोंडेकर साहेबांनी केली। भारतीय जनता पार्टीचे लोक फोडून त्यांनी आपल्या पक्षात घेतले, तर इथनं सुरुवात झाली, तर ते महाराष्ट्रावर चाललं। तर मग एकदा तुम्ही एखादी गोष्ट केली तर दुसरंही ते तसं करणार, तर ते साहजिक असतं। या नाराजी नाट्यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे की लवकरच यांना फेकून भाजपा एकटाच सत्तेत दिसणार आहे। नाही, तो मला असं वाटतं विजय वडेट्टीवारांचं जो दिवा स्वप्न जे विजय वडेट्टीवार अनेक दिवसापासून बघतात आहे की कुणाला तरी एका पक्षाला फेकून त्यांना आणि त्यांच्या गटाला आत घेण्याची ते वाट पाहतात आहे अनेक दिवसापासून, मागच्या 1 वर्षापासून, तर तो मला वाटतं त्यांचा दिवा स्वप्नातच राहणार।